मीरा भाईंदरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली असून नवघर पोलिसांनी अवघ्या 2 तासात खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केलाय। 6 जून 2026 रोजी सचिन तेंडुलकर मैदानासमोरील कांदळवनात एका अज्ञात पुरुषाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता। सुरुवातीला हा अकस्मात मृत्यूचा प्रकार मानून गुन्हा नोंदवण्यात आला होता। मात्र तपासात मृत्यूची ओळख पटल्यानंतर घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंवरून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली। तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी वेगाने तपास सुरू केलाय। या तपासात 2 आरोपी आणि एका अल्पवयीन मुलाचा सहभाग निष्पन्न झालाय। विमल प्रेमकुमार राजभर वय वर्ष 19 आणि विशाल प्रेमकुमार राजभर वय वर्ष 25 या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। तसेच 16 वर्षीय विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलंय। पोलीस चौकशीत जुन्या भांडणातून खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। दारू पाजून निर्जन ठिकाणी नेऊन चाकू आणि दगडानं वार करत हत्या केल्याचं समोर आलंय। पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। या जलद कारवाईमुळे नवघर पोलिसांच्या तपास कौशल्याचं कौतुक होत आहे। नवघर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी एक अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून एक गंभीर गुन्ह्याची उघड 3 तासामध्ये केलेली आहे। याच्यामध्ये घटना अशी होती की आपल्याला 5 जून रोजी नवघर येथील कांदळवन जंगलामध्ये आपल्याला एक अनोळखी पुरुष जातीचा एक मृतदेह भेटलेला होता। तो मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आणि काही प्रमाणात जळलेल्या अवस्थेत तो मृतदेह होता। त्यानंतर आपण त्या बॉडीची ओळख पटवण्यासाठी त्याला आपण ती बॉडी जे हॉस्पिटल येथे पाठवली। जे हॉस्पिटलमध्ये जेव्हा पीएम झालं तेव्हा आम्हाला समजलं की त्या बॉडीवरती चाकूचे वार केलेले आहेत। त्यामुळे आम्हाला खात्री पटली की हा जो गुन्हा आहे तो मर्डरचा गुन्हा आहे। त्यानंतर आम्ही तपास चालू केला। तपास चालू केल्यानंतर आम्हाला आमच्या निदर्शनात असं आलं की नवघर पोलीस स्टेशन येथे 1 जून रोजी एक मिसिंग दाखल होती आणि जी मिसिंग दाखल होती ती गौरव बडसर वय 25 वर्ष याचं जे वर्णन होतं आणि जे आम्हाला अनोळखी बॉडी भेटली होती याचं वर्णनामध्ये साम्य होतं। आणि त्यानंतर आम्ही पुढे तपास चालू केला आणि आम्ही जेव्हा पुढे तपास चालू केला तेव्हा आम्हाला असं निदर्शनास आलं की 31 मे रोजी जो व्हिक्टिम आहे आणि ह्या गुन्ह्यातला जो मुख्य आरोपी आहे विमल राजभर हे आम्हाला सीसीटीव्ही मध्ये नवघरचं कांदळवन आहे इथे जाताना दिसले। आणि आम्ही त्यानंतर तिथले संपूर्ण सीसीटीव्ही आणि मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण याच्याद्वारे सगळं आम्ही अनालिसिस केल्यानंतर आम्हाला असं निदर्शनास आलं की विमल राजभर, त्याचा भाऊ विशाल राजभर आणि एक मायनर आरोपी या तिघांनी मिळून त्याचा खून केलेला होता। त्याच्यामध्ये सुरुवातीला विमल राजभर आणि ह्यातला जो व्हिक्टिम आहे यांचा एक क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर विमल राजभर यांनी त्याचा भाऊ विशाल राजभर व एक मायनर आरोपी यांना तिथे बोलवलं आणि त्यांनी त्या व्हिक्टिम वरती चाकूने वार केले आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी त्याची बॉडी जाळण्याचाही प्रयत्न केला। त्यानंतर आम्ही हे सर्व गोष्टी उघडकीस आल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि यातले 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि तिसरा जो मायनर आरोपी आहे त्याला आपण CWC समोर हजर केलेला आहे आणि या गुन्ह्याची उघड झालेली आहे। जिथे जी डेड बॉडी सापडलेली आहे तिथे हा गुन्ह्याचा सगळा प्रकार घडला होता। येस, त्याच्या जवळपासच हा गुन्ह्याचा प्रकार घडलेला होता। आणि जे आरोपी आहेत त्यांच्यावरती काही गंभीर गुन्हे आहेत का? त्याच्या गंभीर नाही पण ह्यांच्यावरती एक गुन्हा दाखल झालेला आहे।